शेगांव शहर के श्यामनगर और गणेश नगर क्षेत्रों में पिछले 25 दिनों से पानी की भारी किल्लत के चलते महिलाओं ने आज नगर परिषद के मुख्य अधिकारी कार्यालय में ठिया आंदोलन शुरू किया। इस आंदोलन के दौरान जुलेखा शेख नामक महिला को चक्कर आने के कारण बाहर लटक कर आंदोलन जारी रखा गया। पानी पुरवठा विभाग के प्रमुख जगदीश जाधवर द्वारा इस मुद्दे की अनदेखी से महिलाएं भड़क गई और उन्होंने कार्यालय के भीतर ही आंदोलन जारी रखने का फैसला किया। यह आंदोलन नगर परिषद के उपनगराध्यक्ष वजीर पठान के मार्गदर्शन में हुआ। सगीना शेख और सुनीता सावते सहित कई स्थानीय महिलाएं इस आंदोलन में शामिल रही। आम्हाला आता 20-25 दिवस झाले पाणी नाही, काही नाही। आम्ही कसं काय करायचं? आम्ही गरीब हातावरचे लोक आहेत। आम्ही वजीरबाईकडे जातो तर आम्ही त्यांच्याकडे सांगतो, ते फोन करते, ते नगरपालिका ते सुद्धा चक्र मारित, पण कोणी दखल घ्यायना, इथं मॅडम दखल घ्यायना, सर दखल घ्यायना। मग आम्ही करायचं काय? आज आम्ही गरीब माणसं कुठं जाणार, कुठं भटकणार? आमच्याकडे एक टाकीशिवाय आमच्याकडे पाणी साठवायला काही नाही। आम्ही साठून आज 20-25 दिवस कुठून पाणी आणायचं? आमच्याकडे काय आम्ही पैसे घालायला काय आम्ही एवढे श्रीमंताचे नाही त्याच्यामुळे आमच्याकडे जरा काळजी घ्या, आमच्याकडे लक्ष द्या जरा। आम्ही इथून उठणार नाही, हलणार नाही, जोवर आम्हाला पाणी सोडत नाही तोवर आम्ही इथून उठणार नाही, हलणार नाही। 3 दिन से पानी हमको आज 20-25 दिन हो गए, पानी नहीं है। नल फूटे, वो पाइप फूट गए, उस पर कोई सिरस ले रहा नहीं है। ऐसे कौन थे धंधे? ऐसे गरीब ने क्या करने का, हमने क्या पीने का पानी को? तुम आज बात सिरस ले रहे नहीं है। अब कई दिन से पानी का नहीं, हमको धोरण नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। हम काम को जाते, धंधे को जाते, पानी को रुक के बैठते, 400-400 रुपये हमारे डूबते। हाँ, नगर पालिका तुमने उनको बोले तो उनका तुम सीरियस नहीं ले रहे पानी के बारे में। वो नल फूटे तो कितने नल फूटा तो उसका भी नहीं करके ले रहे तुम पाइप का। हम इधर काई को आए ले, पानी के लिए आए ले ना, हमारे तुम पानी की सोई करके दो, नल जुड़ा के दे दो। हाँ, हम जब तक ऐसे उठने वाले नहीं, हमारे खाने पीने की सुद्धा सोय करके दो तुम। या ठिकाणी आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व श्यामनगर रामनगरमधील महिला घेऊन नगर परिषदमध्ये आलेलो आहे। जवळजवळ 12 ते 15 दिवसाला शेवगावला पाणी येतं आणि ते पाणी यायच्या वेळेसच गटरीचं काम करीत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी मेन लाईन ही JCBने फोडल्या गेली आणि ती लाईन फुटल्यानंतर मी संबंधित मुकादम असेल किंवा पाण्याचे सुपरवायझर जाधवर साहेब असतील, त्याचबरोबर शिव मॅडम असतील, यांना वारंवार फोन करून सांगितलं। त्यानंतर इथं येऊन 2 वेळेस सांगितलं का संबंधित लोकाला जवळजवळ 20 ते 25 दिवस झालेत, आज पाणी नाही आहे, तुम्ही त्याच्यासाठी ते पाईपलाईन लवकर जोडा। परंतु प्रत्येकजण त्याच्यावर ढकलून मोकळा होत आहे। शिव मॅडमला सांगितलं तर शिव मॅडम सांगतात मटेरियल आणायला गेलेलं आहे, जाधवरला सांगितलं तर जाधवर सांगतो संबंधित खालचे कामगार काम करीत नाहीत, त्याचं मटेरियल इथं भेटत नाही। आणि असं करून जवळजवळ आज त्या श्यामनगर रामनगर आणि त्याचबरोबर त्याला लगत असलेल्या 30 ते 35 गल्ल्याला आज जवळजवळ 20-25 दिवस झाले का तिथं पाणी सोडण्यात आलेलं नाही। कारण ती पाईपलाईन फुटल्यामुळं आणि त्या पाईपलाईनचं काम करायला कुणीही पुढं यायला तयार नाही। आणि आजची परिस्थिती फक्त जे स्लम एरियामधले ज्याच्याकडे एक टाकीच्या व्यतिरिक्त पाणी साठवणीला काही नाही, ते लोक शेवटी नाविलाजाने आज सगळे मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात येऊन बसलेले आहेत। आजची परिस्थिती इथं नगरपालिकेची जर पाहिली तर इथं नगरपालिकेत एकही केडरचा अधिकारी किंवा सक्षम अधिकारी या ठिकाणी नाही आणि सगळी नगरपालिका ही परस्वाधीन झालेली आहे। आंधळं दळतण कुत्रं पीठ खाता अशी परिस्थिती या नगरपालिकेची झालेली आहे। आणि त्यामुळं आम्ही आता जोपर्यंत तिकडं ती नळ जोडणी करून पाईपलाईन जोडणी करून जोपर्यंत पाणी सोडित नाही तोपर्यंत या महिलांचं म्हणणं आहे की आम्ही इथंच बसायला तयार आहेत, आम्ही तोपर्यंत ह्या नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनातून उठणार नाही।